Hello student, good morning. Yesterday we have seen so many sentences which we can speak easily English, talk to English and speak English with each other. Okay, today we are going to see some English sentences. Change your DP, it is not a good one. Change your DP, it is not a good one. तुझा डीपी फोन मधला बदलव, तो बरोबर नाही, तो चांगला नाही, बरोबर नाही. जो काही डीपी ठेवलाय ना ते चित्र ते बदलव, ते चांगलं नाही. दुसरं आहे बघा, आय सी यू ऑनलाइन ऑल द टाइम. आय सी यू ऑनलाइन ऑल द टाइम. ऑल द टाइम. प्रत्येक वेळेला मी फोन ओपन केला की तू प्रत्येक वेळेला ऑनलाइन असतो, बरोबर की नाही? कारण तुझ्याकडे नेट आहे ना. मी फोन ओपन केला की तू ऑनलाइन असतो, बरोबर. असं आहे, म्हणजे मी बघतो, तू प्रत्येक वेळेस ऑनलाइन असतो, बरोबर. हाऊ डू यू नो मी. बघा तिसरं वाक्य, हाऊ डू यू नो मी. तू मला कसा ओळखतो? तू मला कसं काय ओळखतो? तू मला तू मला कसे ओळखतो? हाऊ, बरोबर की नाही? क्वेश्चन मार्क. You have my phone number. बघा, you have my phone number. You have my phone number. I hope. मला असं आहे की तुझ्याकडं माझा फोन नंबर आहे, नाही का? तुझ्याकडं माझा फोन नंबर आहे. पाचवं समजा असं देऊ शकतो, आय विल बी रनिंग फास्ट. आय विल बी रनिंग फास्ट. मी जोरात रनिंग करतो, नाही का? मी काय करतो? जोरात रनिंग करतो. ही वॉन्टेड टू लिव्ह विलेज. बघा आता, ही वॉन्टेड टू लिव्ह विलेज. गाव सोडून जावंसं वाटतं त्याला. वॉन्टेड, त्याला असं वाटत होतं की गाव सोडून जावं, बरोबर नाही? त्याला असं वाटत होतं की गाव सोडून जावं. होमवर्क आहे तुम्हाला आता. ऑपोजिट, विरुद्धार्थी. विरुद्धार्थी. गुड काय होईल? बॅड होईल का नाही? दुसरा जसा आहे डार्क, तर त्याचा अपोजिट काय होईल? आणि तिसरा आहे लाईट, त्याचा अपोजिट काय?
आणि चौथा आहे ब्लॅक. त्याचा अपोजिट काय? 1 मार्क. बरोबर समजलं प्रत्येकाला? अशा प्रकारे प्रत्येक विरुद्धार्थी शब्द बनवत चला आणि वर्ब, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल सोडवा. ओके, बाय. थँक्यू.